थोडं वर कमी झालं जास्त. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बंधू बहीण चुलता दत्त माझा. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारो, माझाशी आधारो दत्तराज. दत्त माझे जन, दत्त माझे मन, दत्त माझे जन, दत्त माझे मन, स्वैरास जन दत्त माझा. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारो, माझाशी आधारो दत्तराज. एका जनार्दनी दत्त हा विसावा, एका जनार्दनी दत्त हा विसावा. न विचारिता गावा जावे त्याच्या. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारो, माझाशी आधारो दत्तराज. विठाल विठाल महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडरीकाय दातो मुनीन्द्र. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमच्छादिलक्षम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वादिः साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जावे माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे समर्था तुमचे पाय दोन्ही. जयांची केली स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण, तिची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा.
आता माझ्या भावांतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझेचे नाम उच्चारितो, आता हृदय आपुली चव पाळून भली, वरी पैसवू पाऊले श्री सद्गुरूंची श्री संताची माता, श्री संताची माता चरणावारी, शिवेसाठी घेतलेला अभंग. पैठण निवास जनार्दन पंतांच्या मालिकेतील जे 3 शिष्य झाले त्यापैकी ज्यांनी नामाचा बहुविस्तार केला आणि सद्गुरु सेवाला कशाला म्हणावं, सद्गुरु सेवा जीवनामध्ये किती घडावी आणि ती सद्गुरु सेवा जीवनामध्ये जर पूर्णत्वास गेली तर त्यासाठी भगवान परमात्मा काय करतो हे नाथबाबांच्या जीवनामध्ये घडतंय. आजच्या अभंगामधून नाथबाबा भगवान दत्तात्रेयांशी जे अतूट नातं आहे, जे अतूट नातं आहे ते नाथ बाबांनी भगवान दत्तात्रेयांशी जोडलंय. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बंधू बहीण तुलता दत्त माझा. पहिल्या चरणामध्ये जीवाच्या संबंधाने, कोणाच्या? जीवाच्या संबंधाने. जीव जीवच आहे, तो असताना शिव आहे, पण अजून त्याच्यावरलं पांघरून गेलेलं जीवत्वाचं पांघरून गेलं नाही म्हणून तो जीवच आहे. जीवाच्या संदर्भाने सर्वात जवळची नाती जर कोणती असतील, कोणती? तर माया आणि दत्त माझी माता, दत्त माझा पिता. आणि मग वडिलाच्या ना आईच्या संबंधाने मग पाठीमाग आली बंधू बहीण तुलता. कोणाच्या संबंधाने आले? आधी चुलता नाही, चुलती नाही, बंधू नाही आणि बहीण बी नाही, माय पित्याच्या संबंधाने हे बाकीचे जोडले. दत्त माझे गुरु. पुढली पायरी जीवनामध्ये माय पित्यांचा काही काळ संपल्यानंतर आपल्याला एक छत्र जीवनामध्ये मिळवावं लागतं बरं का. एक छत्र जीवनामध्ये मिळवावं लागतं की ते छत्र जर प्राप्त झालं, बघा बरं का, ते छत्र काय काम करतं. ते छत्र असं आहे, एकदा का जीवनामध्ये प्राप्त झालं तर तुमचं आमच्या जीवनाचा शेवट व्हायच्या टायमाला ते सगळ्यात पुढं आपल्या आधी असतं. माता पिता बंधू भजनी कोणी न पवती निर्वाणी, माता पिता बंधू भजनी
जनसाठी जीवनामध्ये ज्या दिवशी तो प्राप्त होईल तो म्हणजे आपला गुरु. कारण पुढलं चरणनाथ बाबांनी म्हणलेले कुणासाठी? दत्त माझे गुरु आणि दत्तच माझे तारू. गुरुच तारू असतो. तारू कोण असतो? म्हणून सुरुवातीला शब्द दिला दत्त माझे गुरु. कारण गुरु शिवाय या विश्वामध्ये तारणारा तुम्हा मला कोणीही नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी. माता पिता बंधू बहिणी माऊलींनी यादीच दिली महाराज. कुणाकुणाची? इष्टमित्र स्वजन सखी हेतव सुखाची मांडणी. इष्टमित्र स्वजन सखी हे माता पिता हे फक्त स्मशानापर्यंत आहे. कुठपर्यंत? स्मशानापर्यंत येणार आहे. तिथून पुढला प्रवास एकटा आहे. बनदारा पुत्र काय करावं लागेल? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून हे सर्व माझे म्हणून. माझेच आहेत ती. पण कुठपर्यंत? कुठपर्यंत ते माझे? मशानापर्यंत. सगळं नाते संबंध तिथवर आहेत. पण एकच असा आहे, एकदा का त्याचा अंगीकार केला की तो शेवटच्या क्षणापर्यंत सोडत नाही, तो म्हणजे गुरु. आणि तो नाथ बाबा म्हणतात दत्त माझा गुरु, दत्त माझे तारू, अरे माझशी आधारू.
शेवटपर्यंतचा आधार आहे बरं का. ह्या आधार ह्या खुंट्याजवळ जाऊन सुटला ना बरं का, जीवनामध्ये येऊन मनुष्य जन्मामध्ये येऊन जर जीवनामध्ये गुरु नाही केला, गुरुची सेवा नाही घडली, जीवन व्यर्थ आहे महाराज, जीवन व्यर्थ आहे, जीवन व्यर्थ आहे. त्याच्यासाठी पुन्हा मग किती वेळा जन्म यावे बरं, जन्म मरणाचे फेरे चुकू शकत नाही. जन्म मरणाचे फेरे चुकत नाहीत. हो, आणि म्हणून नाथबाबा सांगतात मजला एकमेव आधार म्हणजे दत्त माझा भगवान गुरु आहे आणि तोच मला तारू शकतो. राहिला महाराज दत्त माझे जन, हे जे दिसतंय हे जनता जनार्दन माझे भगवान दत्तात्रेयाची वृत्ती व्हावी लागते बरं का. वृत्ती झाली की दृष्टी तयार होते, आधी वृत्ती तयार होते आणि मग दृष्टी, आणि दृष्टी झाली की सृष्टी तयार होते. दृष्टी झाली की सृष्टी तयार होत असते आणि सृष्टी तयार झाली की मग लाजले गे माये आता कोणावो वालू, आता कोणावो वालू, तिकडे मारे तिकडे, एकदा का देव मनात बसला, कुठं बसला पाहिजे देव पण, हा मनात जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत जनात नाही बरं का. मग जन जनच आहे, मग जन कसं आहे जनासारखंच आहे. पण ज्या दिवशी मनात देव बसेल त्या दिवशी जनार्दन आहे पुढं. मग जनता जनार्दन आहे, माझा गुरु आहे, दत्त माझे जन, दत्त माझे मन, सोयरा सज्जन दत्त माझा. एका जनार्दनी दत्त हा विसावा. माझ्या जीवनामध्ये काय मिळाला, कुठल्या तरी माईकला हात लावल्यानंतर ते शिट्टी हाणते, त्याला काहीतरी दोष आहे थोडा, चाललंय आपला. विसावा जीवनामध्ये मिळाला का? नाथबाबा म्हणतायत माझा विसावा आहे. कोण? एका जनार्दनी दत्त हा विसावा. कोणता? हा एकच. हा म्हणजे किती? एकच. आणि तो म्हणजे भगवान दत्त महाराज. आपल्या देवांचंच कोडं मिटत नाही. देव पाळायचे किती, संपलायचे किती. जन्म करायला तरी आपलं देव अजून संपलं आणि देव संपला नाही. देव संपला नाही आणि देव संपला नाही. आपला अजून एक देव फायनल झाला. नाथबाबा सांगतात माझा एकच देव दत्त हा. कोणता? हा म्हणजे एकच. आणि तोच माझा विसावा आहे. शेवटी आपल्याला विसावा मिळावा. काय संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा राजा, संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. विसावा माझा गुरु हा विसावा माझा, विसावा माझा, गुरु विनय तुझ्या, गुरु तुझा, गुरु तुझा, गुरु तुझा, गुरु तुझा.
संत कुळीचा राजा. कुठल्या कुळातला? कुळ कुठलं? संत कुळातलं कुळ म्हणजे गुरु आहे. आणि महाराज गुरु दाविली या वाटा येऊनी विवेक तीर्थाची या तटा. कुठं यावं? एकदा गुरुने वाट दाखवली की विवेक जागा व्हावा. काय व्हावा? विवेक जागा झाला की महाराज मोक्षाची वाट लांब नाही. मोक्ष आयता घरी, याची देही याची डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा. पण जीवनामध्ये काय आला पाहिजे? गुरु. म्हणून नाथ बाबा म्हणतात मला 20वा मिळाला माझ्या जीवनामध्ये. आपल्याला अजून 20वा मिळाला होय? उबाळे भाऊ 20वा मिळाला का? आणि जर जिवंतपणे आपल्याला 20वा मिळत नसेल तर मेल्याला 20वा किती खरा? मेल्यानंतर 20वा देतात, याच्यावरती तुमचं काय मत आहे? किती खरा? खांद करायला का तुम्हाला? गंमत आहे मोठी बरं का, गंमत आहे मोठी. आणि परमार्थामध्ये जर आपल्याला 20वा मिळत नसेल, परमार्थ करून जर आपली खुंटली या धावा कशाची, जर धावा खुंटत नसेल आता निश्चिंतीने. निश्चिंती म्हणजे माझ्या जीवनातली चिंता संपली. आता काय झाली? चिंता संपली की 20वा आहे. चिंता संपली की 20वा आहे. चिंता आहे तोपर्यंत 20वा अजिबात नाही. त्याला मुके घ्यायची सवय लागली आणि मग धरून पाहतोय की उद्या काय घ्यायची तेवढी, फक्त कालवा नका करू. जग त्याचा गोतावळा आला की तो बोकाय जाईल. न विचारिता गावात जावे त्यांच्या. का गावाला जायचे? कुणाच्या? देवाच्या गावाला का जायचे? कारण तोच भरण पोषण त्याने आपल्याला जीव दिला. कारण जिने जीव दिला दान, त्या भगवंतानं आपल्याला जीवदान केलाय. तयाचे करीन चिंतन. महाराज भरण पोषण तो आपलं करणार आहे. जन्म मरणाची नौका तोच कडेला नेणार आहे. म्हणून न विचारिता म्हणजे कोणाला न विचारता असं नाही, न विचार करता कुणी एक. कारण देवाकडे सगळे जाऊन देते ना, त्यातला भाग आहे काय? होय गोपाळे महाराज, काय तुमचं मत आहे? देवाकडे सगळे खैरे महाराज देवाकडे सगळेच पाठवतात का? बरेच आई बाप म्हणतात काय आमच्या पोराला हे पिसं लागले, रोज उठून देवाकडे जाते टाळे घेते. म्हणणारी मंडळी आहेत, पाहिले तर अनुभवाला पाहायला मिळत. मग ते आपला बाल कलाकार कुठे गेला घरी? हाय, या गाड्यासाठी एकदा टाळी वाजवा. धन्य माता
म्हणजे याला एकट्याला दिला असं तर तुम्हाला सगळ्यांना येतला लेकरांनो. म्हणजे असं म्हणण्याचा मतिदार तुम्हाला एकच नाही की तुम्ही सगळे यामध्ये धन्यता देण्याच्या लायकीचे किती आहेत? तुम्ही सगळे आहेत. पण तुम्ही जरा मोठे असल्यामुळे मोठ्या लेकराला थापटून असतो आणि बारक्याला कडव घेऊन असतो. बारक्याला कसं कडव घेऊन असतो. बरं सुंदर. अहो या बऱ्यामध्ये त्याने लहानपणामध्ये माईक पुढं चाल म्हणायची एवढी सोपी गोष्ट नाही ना महाराज. सुंदर असा सर्व हा टाळकरी परिवार. बाबांचं काय नाव म्हणजे मोरे महाराज का? मोरे महाराज आहे तुमचं? बर्डे महाराज. आणि आमचे हे खैरे, आता हे आमचे खैरे महाराज कोण आहेत? आमचे काय 11-12 वर्षापासून आमची आता ओळख झालेली. पण महाराज पहिल्याच वेळेस मला वाटतं होय खैरे महाराज एवढा म्हणजे आनंदाचा सोहळा चांगला. आता आपण बरेच दिवसापासून एकत्र कार्यक्रम करतोय. ही सुंदर असे बाल कलाकार मंडळी, ताला सुरात म्हणणारे गडी, नाही तर आमच्याकडे बेतालाचाच खेळ जास्त असायचा. काय करायचं म्हणजे हे सगळं असं जुळून हे पहिल्याच वर्षी 11 वर्षात ही एवढा संजोग असा बाल कलाकार आहे का ना भाऊ. पहिल्याच वर्षी आपण संच भारी जुळला आहे का ना. संच अगदी खाल जुळला. वाजवणार त्या तोडीचे, गाणारे त्या तोडीचे, म्हणजे संततया हा संग जया जैसा लाभ तया तैसाच आहे महाराज. पेताळाच्या संगतीत गेलं ना बाटल्या फुटल्याच म्हणायचं. काय होतं? संग आहे महाराज. संगती जीवनामध्ये ज्याच्या संगतीत आपण राहू तीच संगत जीवनामध्ये आणि तेच प्राप्त होत असतं. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मदाशी हदारू दत्तराज. आपला सरळ भावार्थ आता शेव राखला. आता आपल्याला अजून 8 तास आहे का नाही अभंगाचा भावार्थ निमित्त. गेली 10 वर्ष पूर्ण झाली. आता 11वा वर्धापन दिन आहे. कितवा? आमच्या मावशींनी याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास कोणासाठी? भगवंतासाठी ज्यांनी अट्टहास मांडलाय महाराज. आणि त्यांच्या प्रेमास्तव त्यांच्या निष्ठे खातर, कारण भगवंताला आणायला निष्ठा लागते, प्रेम लागतं. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला,
केला. काय केला? पूर्ण केला. पूर्ण केला मनोरथ. मावशी, अनुग्रह भगवान दत्तात्रय आल्यानंतर अगोदर आहे? अनुग्रह अगोदर आहे का? किती वर्ष? 1 वर्ष. 1 वर्षापूर्वी का? बघा, आधी संत आले. अनुग्रह मिळणं म्हणजे काय? संताशिवाय नाही. अनुग्रह कोण देऊ शकतो? साधू पूर्ण केला. पहिला आधी काय केला? पूर्ण केला आणि मग देव आले. आधी वाट दाखवली भक्तीची. अनुग्रह म्हणजे काय? भक्तीची वाट, भक्तीचा मार्ग. आपण दररोज म्हणतोय काय? तुमचा अनुग्रह लादलो. दररोज म्हणतो का नाही आपण? प्रमाण आपण मगाही म्हणून गेलो, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो. लादला का मग आपल्याला? अजून कसला असतो हीच माहिती नाही. अजून अनुग्रह कसला असतो हेच माहिती नाही, तर लादायचा ते विषय लांबच आहे महाराज. म्हणतोय आपण, करतोय किती? वाटचाल किती आहे? नाद बाबाचं मत आहे, माऊली तुमच्या मार्गाने, तुम्ही ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी चालायचा प्रयत्न करतोय, तोच अनुग्रह. त्यांचं जसं होतं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रचा याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. सेवन कराय कधी मिळालं मग? सोजविले म्हणजे काय केले? सेवन करणं, प्राशन केलं. कधी मिळालं? आधी निवृत्ती दादा गहिनीनाथाकडे गेले, मग मिळालं प्यायला. कशाचं? ब्रह्मरसाचं पाणी, ब्रह्मरसाचा काढा. असा ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, माऊलीला सुद्धा महाराज विठोबाचं पथ्य नाम जाणून घ्यावं लागलं. महाराज नामाशिवाय काढा होत नाही, नामाशिवाय काला होत नाही. ना काढा झाला रोग जाणार आहे, काढा झाला रोग जाणार आहे, आणि काला झाला तर देव होणार आहे. काय पाहिजे बोला? काय खायचंय आपल्याला? खायची बी अक्कल पाहिजे. होय, खायची बी काय पाहिजे? अक्कलच पाहिजे. नाही तर अक्कल नसल्यावर खाता येत, आणि खाल्लं तरी चव नाही त्याला खाण्याला. एका आमच्या बरोबर एक जेवायला आले. भल्या त्या माऊलीने आता सुंदर सुगरण असल्यानंतर स्वयंपाक सुंदरच होतो. भल्या 10-12 वाट्यात तिने प्रत्येक पदार्थ वाढला. आता आम्ही आपलं केलं एक 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 जसा मिळेल तसा आनंद लुटायला सुरुवात. त्याने ताटाकडे सगळे असं गोल येड्यावर बघितले, कारण त्याची अक्कलच चला ह्यातलं आधी कोणचं खायचं, त्यातलं कोणचं कशावर खायचं. म्हणलं भाऊ तू आता लक्षात आलं आमच्या, ही का टाकली. म्हणलं तू असं कर, सगळे वाटे एका जाग्यावर. आणि मग शे बी आहेत ना जेवणारे, आशे बी आहेत ना. आशे म्हणजे देवच नाहीत बुवा. तुम्ही काहीतरी बाजार मांडलाय की बोलणारी तुका मदेचा पाहिजे. काय करायला? भक्तीरस काय करायचं आहे? चाकायचं आहे, आणि चाकल्यानंतर सेवन करावा. महाराज जिबीला जर अन्न गोड लागलं तर पोटात टाकायला बी बरं वाटतं.
काय अनुभव आहे आपला. जिभेला जर चव लागली त्या अन्नाची तर पोट भरायला बी बरं वाटतं. जिभेला जर चव नाही लागली तर हात टाकू वाटत. पुढे आहे का असं लिंबाचा पाला कडा कडा हानी तो भूक लागली की काय म्हणतो खाईल का तो. म्हणजे त्याच्या जिभेला तो रस गोड लागत. लिंबाचा पाला खाल्ल्याने तोटा होणार नाही महाराज, पण खाऊ वाटतो का. तसंच आहे ब्रह्मरस सेवन करायचं आहे. ब्रह्मरसाचं पार नाही घ्यायचे. माऊलीने सोजविलं कुणाकून निवृत्ती द्यायला कोणत्या नामाचा प्रसाद घेतला, अनुग्रह घेतला जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि मग तोच प्रसाद हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा का दुष्काळ करी. आता सध्या सुकाळे का दुष्काळी होय. आम्हाला अजून त्यातलंच काय कळलं नाही. आम्ही इडीत कसे नाही आम्हालाच माहिती नाही अजून. आपण भक्ती करतोय पण नेमकी जाणून करतोय का नेणून करतोय आपल्यालाच मिळत नाही मला. हा या माऊलींचा संकल्प आणि त्या संकल्पातून भगवान दत्तात्रय प्रभू, गणपती बाप्पा आणि भोले बाबा या तिघांनी या ठिकाणी वास्तव्यास आले. किती जण आले? 3 जण. नमन माझे गुरु राया माझ्या जीवेची विश्रांती तुझी अवधूत मूर्ती. हो महाराज जशी दृष्टी तसा देव आहे. भोले बाबा कैलाशीचा देवा भोळा चक्रवर्ती. कसा भोळा चक्रवर्ती पण राजा आहे. राजा भोळाचा असावा. राजा भोळाचा असावा पण सगळा भोळा नसावा. सगळा भोळा नाही, जाणून भोळा व्हावा. कसा राजानं जाणून भोळ बनावं. पार्वतीचा पती योगी राज तयाचे पायी माझे दंडवत. कोणाच्या पायी? त्या भोले बाबांच्या चरणावरती नतमस्तक महाराज. आणि त्या प्रेमाखातर हे 3ही देव या परिसरामध्ये कोळेकर वस्ती ना, एरिया कोळेकर वस्तीच का. आणि या कोळेकर वस्तीवरती हा भगवान परमात्मा वास्तव्यास आले महाराज. आणि त्यांचा आता वर्धापन दिना म्हणा नाही तर वाढदिवस. आता तुम्हाला वाढदिवस लवकर कळेल. काय कळेल? वाढदिवस लवकर कळेल, वर्धापन दिन नाही कळायचं. 11 आहे. आणि त्यातील ही मध सारख्या पामराकडे ते महाराज नियोजित काहीच मला माहिती होतं. तुम्ही पत्रिका मस्त तयार केली पण आपल्यापत पोचच झाली मिळत नाही मला. हित आलेल्या पुढे तुम्ही सगळ्यांनी उलगडून दाखवायला लागली. असो का महाराज. आधी तशी पाहून मला वाटलं पाहूनची सेवा होणार आपलं. चला माझ्याने ऐकायला बघ काय त्याला काय अडचण. पण ते हित आल्यानंतर कळालं की घोंगडं तुमच्याच गळ्यात पडणार आहे. ते तुमचं तुम्ही उचलायचं बी आणि पळायचं. मग भिजलेला असू नाही तर कोरडा असू पण घोंगडं कुणाचं आहे. आणि म्हणून तुमच्यासारख्या साधू सज्जनांची एक अर्धा पाऊण तास आपण आता सेवा करणार आहोत. आपला तास अर्धा पाऊण तास तर गेला, राहिला अर्धा तास. विठ्ठल विठ्ठल. अच्छा या पवित्र दिनी ज्या महात्म्यांचं महाराज या परिसरामध्ये निवास होता, ज्या महात्म्याची या परिसरामध्ये संगती होती, ज्या महात्म्याची महाराज या ठिकाणी
पाय लागून गेले आणि भूमी पवित्र झाली असे म्हणजे गुरुदेव तुम्हारी जय जय हो देव तुम्हारी जय जय हो गुरुदेव तुम्हारी जय जय हो देव तुम्हारी जय जय हो देव तुम्हारी जय जय हो ज्या महात्म्याने महाराज या भूलोकामध्ये पाय ठेवला ते म्हणजे भगवान चिलीदेव. त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी. आणि महाराज काही काळानंतर सगळं नियोजन एक आहे बरं का. वर मंत्रिमंडळ एक असतं, गल्लीतच आपल्या हाणामार आहेत. कुठं गल्लीतच आपलं चाललंय फक्त. कुठं इथं खाली ते असं ते तसं ते तसं ते तसं. होय, आता हे कोणाला मान्य नसेल. त्या तायडीला आता झालं का, आता माझ्या काय हातात जादू का, मी इकडं कुठं आहे, मी कुठं आहे काय बरं. मी तिच्याकडे असं काय प्रयोग केला का, मूठ मारले का, काय असं भंडारा फेकला का, बुका फेकला का, गुलाल फेकला, मी काय केले. पण हे कुठलं कनेक्शन आहे, कनेक्शन कुठं नाही. इंटरनेट कनेक्शन आहे आपलं इथं. नेटवरच खाली त्रास चाललाय. इंटरनेट सगळ्याचं, इंटरनेट सगळ्यात एक आहे. ही इंटरनेटशी जोडली. खाल्ल्या नेटने फक्त त्याचं काम केलं. खाल्ल्या नेटने काय केलं, फक्त तिला क्लिक करून दिले की ही खरं तुझं आहे. तिथून काय दिलंय, फक्त क्लिक करून तुला तुला ही वाट आहे, ज्या वाटेने चाल, जो चालतो त्यालाच भक्तीतला आनंद आहे. भक्ती रसाचं पान कुणाला सेवन करता येतं महाराज. अरे ज्यांनी सेवन केलं होय कैर महाराज त्यालाच वाटता येतं. सेवी तोहार रसो मी माझ्या पदरून द्यायला तुम्हाला. अरे तुकोबाराय म्हणतात मी आधी सेवन केलाय. काय केलं आधी, सेवी तो हा रस वाटी तो आणि का. ए राजानो,
मी काय केले आधी सेवन केले महाराज. खाल्ल्याशिवाय तृप्तीचा ढेकर येत नाही आणि खाल्ल्याशिवाय दुसऱ्याला चव आहे. आता मी इथं गुळ खातोय बका बका उचलून आणि तुम्हाला विचारलं जमन का? तुम्ही म्हणता बुवा तुझ्या डोक्यात पाणी झाले, अरे तुला चीज उरेला देतो आणि ते पाणी काढून घेतो मग सरळ चलते. कारण ज्याने खाल्ला तोच वाटू शकतो. तुकोबाराय म्हणतात मी सेवन केला, आम्ही सेवन केला आणि तोच वाटतोय. पण कुणाचा रस कुणाचा आहे? विटेवरी ज्याची पाऊले समान. कुणाचा आहे? ज्याची पावलं विटेवरची समान आहेत. आपल्याला विटेवरची पावलं समान अजून कळाली कळाली. अरे तोच एक दान शूरदाता, त्यानं फक्त ते दान करावं आणि तो म्हणजे विटेवरचा मालक. त्याचा रस आणि तोच रस तो आम्हाला आम्ही देतोय. रस दुसरा काय देतोय? ब्रह्मरस गोडी जयाची फावली आणि वासना निमाली समूळ, त्याची ही लक्षण आहे. जोपर्यंत वासना अंतःकरणात बसली तोपर्यंत ही लक्षणं तयार होणार. वासना हरिरूप झाली की महाराज जन्म मरणाचं राडगाडग तुटणार आहे. मग तू सांगितलं ब्रह्मरस घेतला की पिढा जाणार आहे. ब्रह्मरस घेतला की पिढा जाणार आहे. पण त्याच्यासाठी एकच आहे पत्य नाम. आणि ते ज्याला मिळालं त्यालाच ही अवस्था आहे. प्रपंचात लागते व्यवस्था. चरणी जगन्नाथा चित्त धोलो, चरणी जगन्नाथा त्याच्यासाठी बघा अवघ्याची त्रैलोक्य. ज्याला आनंद मिळाला गेला त्रैलोक्यात आनंद आहे. मग आनंद कुठे आहे? तिन्ही लोकांमध्ये त्रैलोक्यामध्ये त्याला आनंद मिळतो महाराज. कुणाला? जो वाटचाल करतो त्याला. वाटचाल भक्ती मार्गावरती जो वाटचाल करतो त्याला आनंद आहे. अवस्था मी इथं आलो होतो की प्रपंचामध्ये लागते व्यवस्था आणि परमार्थामध्ये लागते अवस्था. आणि अवस्था मनाला आधी होते. कुणाला? हा अवस्था आधी कुणाला? मनाला. आणि मनाला अवस्था झाली की ती चित्ताला भिडते. चित्ताला भिडली की या देहावरती लक्षणं उमटतात. गायनाची उडे आपुलिया छंद, गायनाची उडे आपुलिया छंद, गायनाची आपुलिया छंद, गायनाची आपुलिया छंद. कोणाच्या छंदामध्ये? का मृदंगाच्या, टाळाच्या, का पेटीच्या? कुठल्या छंदामध्ये? आपुलिया. काय नाचे उडे, गातो काय, नाचतो काय आणि उड्या काय मारतो. तुकोबाला ही अवस्था झाली.
माझ्या मतातून एक शब्द गात्याच्या बाहेरचं बोलणार नाही. तू म्हणताना बगलतला परमार्थ आणला आणि तुमच्या पुढे मांडला. माझ्या बापाची पेन नाही. बगलतलं मांडलं तर लोक मला धुडतील. श्रावण महिना अक्का गेलाय, तोंडाला फेस आला. आज बरं निवांत मिळ म्हणलं, पण जे ते जावे ते कपाळ. असंच आहे महाराज. माझं अजिबात ऐकू नका. तुकोबाची अवस्था ही तुकोबाची. हृदय प्रकटी राम प्रमाणात चालल्यावर तुम्ही कोंबडच कोकवायचं. तुटीच नाही का तुम्हाला? काय हो? काय माझ्या मताचं नका ना ऐकू तुम्ही. माझ्या मत तुमच्या पुढे मी मांडत नाही. मी सांगतोय का आता, जर तुम्हाला तुमचा माथा दुरुस्त करून घ्यायचा असेल तर ऐका का आता. आणि नामचा ऐकण्यावर विश्वास नसतं तर स्वतः वाचा का आता. मग ठीक होईल माथा. असं तसंच बसा, फक्त पिताड मागे ढकलू नका. काय सांगितलं भाऊन प्रमाण? कुठं प्रगटे? हृदय प्रगटे राम रूप. पण त्याच्या अगोदर ह्या अवस्थेत गेला तर कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. आणि मग हृदय प्रगटे राम रूप. महाराज आधी वाल्याला अवस्था झाली मग राम लिहाला त्याने. कळाला का कधी वाल्मिक ऋषी? कळाला का कोणा? तुमच्यापासून जवळच आहे इथं. मला वाटतं आपले सगळे वारकरी त्याच्या हाताखाली नेवा एकदा. त्याच्याशिवाय दुरुस्त व्हायचा नाही खेळ सगळा. एकदा वाल्मिक आणावाच लागल. काय गंमत आहे महाराज, मोठी फार मोठी गंमत आहे. तफावत आहे यामध्ये, तफावत आहे. दररोज आपण म्हणतोय दीनतेची रजनी आपण पाठ म्हणतोय. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी. अरे नको नको हा वियोग कष्ट होतात जीवाशी. आणि मग म्हणले माऊली महाराज आधी कष्ट व्हावं का, वियोगाचं दुःख व्हावा. कशाचं? वियोग जीवनामध्ये व्हावा. वियोग जीवनामध्ये झाला की त्या जगण्याला आनंद मिळत असतो. काय मिळतो? पहिले मिलिटरीमध्ये असे दूर देशावरती जर कामाला असलेले मालक कधीतरी त्यांचं वर्ष 2 वर्षातून 1.5 वर्षातून घरी येणं असायचं. काय असायचं? वर्ष 1.5 वर्षातून त्यांचं येणं असायचं. आल्यानंतर मालकीन किती त्यांचा आदर करायची हो. होय, आल्यानंतर मालकीन किती आदर ठेवायची. आणि जे रोजच घरी त्याचे काय जे रोजच घरी ते पाणी वाहून मेलं, सरपण वाहून मेलं. कोण? रोज घरी ते. पण जे ऊस बऱ्याच दिवसातून घरी आलाय त्याचे शेजारीचे महाराज. तसंच आहे, वियोग व्हावा लागतो भक्तीमध्ये. भक्तीमध्ये वियोग व्हावा लागतो. वियोग झाला की विरह तयार होतो. विरह तयार झाला की मग खरी अवस्था आहे.
मग खरी अवस्था आहे. दीन तैशी रजनी झाली गी माये, अवस्थाला उनी गेला अजूनी का नये. लागली का अवस्था आपल्याला? भजनामध्ये आणि त्याच्या चिंतनामध्ये दिवस आणि रात्र कळत नाही. असं कवा एका दिवशी झालं का? पाठीमाग नाही ना, म्हणजे अजून आपण तिथपर्यंत पोहोच झालेलो. आपलं गल्लीतच अजून खिसखस चालली. आपली कुठं चालली अजून? अरे जोपर्यंत ही अवस्था लागत नाही तोपर्यंत कसं काय म्हणू शकतो आपण? जोपर्यंत या अवस्थेला आपलं चित्त जात नाही, चित्ताला अवस्था मी मग सांगितले, अवस्था मनाला आहे. देव मन बनणार आहे, देव चित्त बनणार आहे, देह फक्त त्याला साक्षीला आहे. माग गोविंद ते काय आहे, पण आधी सुरुवातीला काय आहे? गोविंद गोविंद मना लागलिया छंद. कोणाला आधी छंद? मनाला आहे. आणि मग गोविंद ते काया, भेद नाही देवाचा. ही परमार्थातली उच्च अवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यात या चित्त या अवस्थेमध्ये रममान झाले, ज्यांचं चित्त या अवस्थेमध्ये रममान झाले, तोच देवाशी नातं जोडू शकतो. काय म्हणतो मी? ज्याचं चित्त त्याच्या नामामध्ये लीन झाले, स्थिर झाले, तोच देवाशी नातं जोडू शकतो. नाथबाबांच्या जीवनामध्ये तसंच झालं. जनार्दनासारखा साधू जीवनामध्ये प्राप्त झाला, नामाचा अनुग्रह झाला, दररोज चिंतन होऊ लागलं, सत्संग होऊ लागला आणि सत्संग पूर्ण झाला. महाराज 18 वर्ष नाथबाबांनी सेवा केली. सेवा केल्यानंतर गुरुनं सांगितलं, जनार्दन पंतांनी सांगितलं, नाथा चल आज तुला मी एक गोष्ट नवीन दाखवणार आहे. आणि गोष्ट दाखवण्यासाठी महाराज ज्यावेळेस तुला भंजन पर्वतावरती दोघं गुरु शिष्य गेले. गेल्यानंतर सांगितलं इथं एखादा मलंग येईन, त्यानं काय काम सांगितलं तर नाही म्हणू नको. महाराज मलंगाच्या रूपामध्ये भगवान दत्तात्रय तिथे प्रगट झाले. झाल्यानंतर जनार्दन पंतांनी दर्शन घेतलं, म्हणजे फकीराच्या रूपामध्ये, बरं का, कारण देव कुठल्या रूपामध्ये कधी कुठे येईल सांगता येत नाही. महाराज दत्तात्रय प्रगट झाले त्या मलंगाच्या रूपामध्ये. जनार्दन पंतांनी दर्शन घेतलं. महाराज दर्शन घेतल्यानंतर आता दोघं जण इकडल्या तिकडल्या, म्हणजे आता ब्रह्मानंदाच्या गप्पा आहेत त्या का? आपल्यासारखं किती पाऊस झाला मग किती वाहून गेलं मग राहिलेलं कुठं येईल काय येईल ती विचारले का? त्यांच्या ब्रह्मानंदातल्या गप्पा आहेत. महाराज गप्पा मारल्या. नाथबाबांना सांगितलं. नाथबाबा असे लांब बघून बसून बघत होते, कारण नाथबाबांना जनार्दन पंतांनी सांगितलं तू काय तिथं बोलू नको, फक्त मी इशारा दिला तेवढं काम करायचं. महाराज दोघांच्या गप्पा झाल्या. मलंगानं सांगितलं, कटोरा दिला हातातला. काय दिला? कटोरा. कोणाच्या? जनार्दन पंताच्या हाताने म्हणले जा दूध घेऊन या. आता दूध आणायचं कुठलं? जी 4 कुत्री होते का नाही, त्या कुत्रीचं दूध आणायला लावलं. मलंगाने त्या जुळीतल्या शिळ्या भाकरी काढल्या. आता शिळ्या होत्या का? त्या नाताला शिळ्या देत होत्या. तुम्हा आम्हाला शिळ्या दिसतात त्या, कारण आपले डोळे शिळेत ना, आपले डोळे शिळेत. महाराज ते तुरलं. दोघं फुरके मारून जीवू लागले. बरोबर का? दोघं फुरके मारून जीवू लागले. जनार्दन पंत नाथबाबा विचार करतात. बघा, नाथबाबा विचार करतात. गुरुजी आपले दररोज इतके सोहळे पाळतात, गुरुजी दररोज आपले इतके सोहळे पाळतात, आणि आज गुरुजी काय खात्यात आहे बाबा? ही कुत्रीचं दूध, शिळ्या भाकरी, अरे हे काय चाललं? पण महाराज गंमत आहे यामध्ये. नाताला दिसत होतं. नाताला सांगितलं कटोरा धरण धुवून आण. काय सांगितलं? कटोरा धरण त्या जाऱ्यावर जाऊन धुवून आण. नाथबाबा म्हणले, कारण कसं असतं सदशिष्य विचार करत असतो कुठल्याही गोष्टीवरती. काय करतो? विचार करत असतो, आणि त्याप्रमाणे मग थोडाफार आचार. ज्या अर्थी आपल्या गुरुजींनी या कटोऱ्यामध्ये जेवण केले, त्या अर्थी हा कटोरा सामान्य हा नक्की काहीतरी चमत्कार आहे. महाराज नाथबाबा असे झाडाच्या आड गेले आणि त्यांनी त्यातला कटोऱ्याला कडेने असं चिकाटलं होतं थोडंसं. जे काला दुधाचा होता तो काल असा थोडा चिकाटला होता. महाराज तो काल्याचं असं बोट असं घेतलं आणि जिभे वळलं. वळल्याबरोबर ब्रह्मानंदाचा महाराज आस्वाद मिळाला, कारण ते ब्रह्मरसाचं जेवण होतं. ते जेवण दिसत होतं तुम्हा आम्हाला बाहेर, पण खरं जेवण ते ब्रह्मरसाचं. महाराज जिभेवर ठेवल्याबरोबर फार दिसला दात बाबा जाग्यावर जोरात आरडली आणि लोटांगण घेतून तिथून परत कुठे कटोरा तिकडच. ब्रह्मानंदी लागली टाळी. कोण देहाती सांभाळी. तिथूनच महाराज
त्या नाथ बाबा ह्या भगवान दत्तात्रयाच्या चरणावाला स्पर्श झाला की भगवान दत्तात्रयाने आपलं रूप प्रगट केलं महाराज. प्रगट केलं. जनार्दन पंताचं दोघांचं दर्शन खक 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 डोळ्यातून पाणी वाहता वाहता आत्ता सांगितलं जनार्दन पंतांनी, एकनाथा आता तुझ्या जीवनामध्ये खरा नाताचं तुला आज मी काय केले. आतापर्यंत तुला नुसती वस्तू हातात दिलती, तुझ्या काय केली चिंतनाचा अनुग्रह तुला दिला होता, पण खरी ज्या चिंतनातून मिळणारी वस्तू आहे ती ही भगवान दत्तात्रय. आणि महाराज ज्या दिवशी गुरुची सेवा 18 वर्ष घडल्यानंतर एक वेळा असा प्रसंग येतो, नाथ बाबा काल्याचं कीर्तन करत होते पैठणमध्ये. बघा बरं का, जर गुरुनं देव दाखवला आणि गुरुच्या वचनावरती विश्वास ठेवून जो चालतो त्याच्यासाठी देव काय करतो. मला मूळ अभंगाच्या पहिल्या चरणाकडे यायचे, का देवाचे नातं जोडावं. महाराज ज्यावेळेस जनार्दन पंत कीर्तनाला येत आहेत असं नाथबाबांच्या लक्षामध्ये आलं. आता नारदाची गादी सोडता येत नाही, पण करायचं काय, करायचं काय. महाराज ज्यावेळेस नाथबाबा त्या जनार्दन पंताचे जवळ येऊ लागले तर त्या मांडवाच्या द्वारावरती भगवान दत्तात्रय महाराज चोपदारकी करत होते. काय करत होते, कोणाच्या कीर्तनात, कोणाच्या नाथाच्या कीर्तनामध्ये कोण चोपदार बाहेर कोण उभे होते, भगवान दत्त. जनार्दन पंत तिकडून आलेले पाहिल्याबरोबर दत्तप्रभूंनी फक्त इशारा केला दोघां, कारण साधूचा इशारा साधूला कळतो. म्हणजे ही गोष्ट तुम्ही उघड करू, कारण त्यांना इशाराने कळवलं की तुम्ही ही गोष्ट कुणालाही बोलू नका, नाहीतर या गादीचा हित, कारण चोपदारकीचा ह्या सुद्धा अपमान होईल. मी इथं चोपदारकी करतोय, नाताला कळून देऊ नका. काय ही सेवा, कुठली सेवा ही, कुठली सेवा ही, कुठल्या सेवेत करू नये. अरे गुरुचा अनुग्रह जीवनामध्ये प्राप्त झाला, वाटचाल केली तर देवाच्या बापाला तिथे येऊन चोपदारकी करावं लागली कीर्तनामध्ये. मग आता जर भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये मिळाला होत असेल तर त्याच्याशी नातं जे जोडलं त्या अभंगाचं पहिलं
एकट्यावर करण्याजोगी नाही, सगळ्यांवर करायजोगी. कारण थोडे आहेत पण कसे आहेत, दर्दी आहेत. सगळ्यांवर करायजोगे महाराज. कोण यात कमी जास्त? महाराज नाथबाबांनी जे नातं जोडलं त्या नाताचं वर्णन, नात्याचं वर्णन या अभंगामध्ये महाराज तोंड भरून नाथबाबांनी केले की जीवनामध्ये गुरु मिळाला आणि गुरु मिळाल्यानंतर देव मिळाला आणि देवाशी नातं काय जोडावं, त्या नात्याचा संबंध महाराज प्रत्येक साधूने हेच केलं बरं का. काय केलं? भाव देवाशी जोडला. काय जोडला? देवाशी भाव जोडला. कुणी वात्सल्य भाव जोडला. बघा, देवाशी कुणी वात्सल्य भाव जोडला, कुणी कांत भाव जोडला, कुणी माधुर्य भाव जोडला, कुणी सख्य भाव जोडला, कुणी दास्य भाव जोडला. याच्यापैकी कोणत्या भावाशी आपण एकत्र आहोत? आपण देवाचं दास्य केलं, देवाशी सख्य केलं, देवाची कांत देव मालक आहे म्हणून सेवा केली. या कोणत्या सेवेमध्ये आपण रत झालो की जेणेकरून भगवंताशी आपलं नातं जोडलं जाणार आहे? तुकोबाने नातं जोडलं महाराज. माय बाप बंधू जन ऐका नारायण माझे परिसाद माय बाप बंधू काय नातं जोडलो? माय बाप बंधू जन तुझी सुईर सज्जन. हे देवा, ऐका ऐका नारायण माझी परिस विज्ञापन. तू कमाने तुझा विरहिता कोण करीला माझी हित. ऐका ऐका नारायण माझी परिस विज्ञापन. हे देवा, माझी विज्ञापन म्हणजे विनंती. भगवंता, माझी तुला विनंती आहे की माय बाप बंधू जन सोयरा सज्जन फक्त तू माझा आहे. माझा कोण आहे? फक्त तूच आहे. माझं बाकीचं कुणीच नाही. तो माझा माझा
म्हणले महाराज देवा, अरे तो माझा व्हावा, तो माझा व्हावा. ए देवा, तू फक्त माझा हो. महाराज आपलं नातं जोडलं जात नाही म्हणून देव आपल्याकडे पाहत नाही कधी बी डोक्यात. जोपर्यंत नातं जोडणार नाही तोपर्यंत तो आपला होणार नाही आणि त्याची भक्ती प्रेमही तो आपल्याला देणार नाही. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. आधी देव माझा, देव माझा. आधी देवाला दोनदा माझा म्हणले आणि मग म्हणले मी देवाचा. हे संबंध, हे काय म्हणायचं याला म्हणायचं संबंध, हे नातं जोडले. नातं आणि नातं जोडल्याशिवाय देव त्याला आपल्याला त्याचं म्हणत नाही. मग आधी आपल्याला त्याचं नातं जोडलं की मग तो त्याचं नातं दाखवतो. हा माझा आहे म्हणतो. आता कोण आहे म्हणतो हा माझा आहे. आधी आपण त्याला माझं म्हणलं की तो मग म्हणतो आता हा माझा आहे. हो, हे नाते संबंध नाथबाबाने जोडले महाराज. दत्त माझी माता, दत्त माझा पिता. मगाच मी सांगितलं जीवाच्या संबंधाने दोन देव आहेत. पहिले जीवाच्या संबंधाने पहिले दोन देव कोण? पहिला देव माता, दुसरा देव पिता. माझं मत नाही ना. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे. कोणाची रूप आहे ती? देवाची रूप आहेत महाराज. कोण? माय बाप. मग दत्त बरा सर्वस्वी होतं दत्त. अर्पण कुणाला केलं होतं जीवन? भगवान दत्तात्रय म्हणून माझं. आता नाथबाबांना तसे तर लहानपणीच आई वडील वाढले होते, कळत नसताना. काय का नाही, जन्मतात गेले होते दोन्ही पण नातं ज्याच्याशी जोडलं ते म्हणजे भगवान दत्तात्रय. तुका दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बंधू बहीण चुलता, दत्त माझा, दत्त माझा. महाराज जीवाच्या संबंधाने बरं का, आई आणि बाबा कोण आहे? देव. महाराज आता त्यांना आपण आपल्या अंतकरणापासून आदर किती द्यायचा हे ज्याच्या त्याचा मनचा प्रश्न आहे. होय महाराज, खरं काय? आदर किती द्यायचा हे ज्याच्या त्याच्या मनचा प्रश्न आहे. पण महाराज खरे देव आणि देवाचं दर्शन घडवून देणारे तेच आहे. कुणामुळे देव आपल्याला आज पाहता आला? पहिली निर्मिती आई वडिलांची, आई वडिलांच्या निर्मितीमुळे आपण झालो आणि आपल्याला मग देवाचं दर्शन झाले. म्हणजे खरे पहिले देव कोण मग? आणि म्हणून महाराज जे नातेसंबंध भगवंताच्या दृष्टीने तयार झाले ते म्हणजे बंधू बहीण चुलता, दत्त माझा, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, मजशी आधारू. आता बच्चे घेतो आवर काही लढी. आता मला घाम फुटला आणि बिचारे हे टाळकरी कवा 6 वाजल्यापासून उड्या हाणतात. ह्यांना 3 तास झाले. आता ह्यांचा स्टॅमिना संपला. मुलांचा स्टॅमिना होईल किती असतो. आणि त्या न्यायाने महाराज आपल्याचा ते 7:15 पावणे 7:30च्या दरम्यान सुरू झालं. 10 मिनिटं तुमची 9. खरं तर मी 9ला संपविल म्हणलं होतो, पण गेली 10 मिनिटं पुढं बघता बघता. पण असू द्या, काय तुमचा तोटा होणार नाही, माझा होणार नाही. आणि झाला तर बघू उद्या जेजुरी त्याच्यावर भांडणे खेळू आपण. नफा तोटा केला बघू काय असेल ते. पण ह्याच्यासाठी महाराज एक बरं का, देव कधी आपला होतो? देव कधी आपला होत असतो? अहम वहागा सोहम वहागा. देव
करा कैवारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी आणि मग त्याच्यासाठी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची बघा बरं याच्याकडे पक्क लागत गोंधळ करायला ते एकट्या गोंधळच्या बापाने होत नाही त्याला साथ करावी लागतात होय सगळं सगळं पेल बसावं लागतं महाराजांनी अगदी सुंदर चालली घातली मराठी आपल्या यांची काय ते नाही मोरे महाराज पण ते आपलं ते काय पिंगळा फेम तुमचे खोले विशाल खोले हा माझ्या डोक्यात येणार लवकर मला आंबूनच खोले माझ्या ते डोक्यात येणार लवकर हा विशाल खोले काय महाराज असे एक एक रत्न महाराज महाराष्ट्रामध्ये महाराजांनी ते पकडलंय जागा अगदी अहम महागा आपण वाघ्या मुरळी पाहिली आपण फास्टच आहे तेवढी आपण म्हणतो वहाग्या तसं नाही महाराज ते अहम वहागा सोहम वहागा आणि मग प्रेम नगरा वारी वारी कसली म्हणले प्रेमाची पण त्याच्यासाठी काय व्हायचं आहे अहम म्हणजे मीपणा आणि सोहम म्हणजे तूपणा यातला मी आणि तूपणा ज्या दिवशी बाजूला जाईल त्या दिवशी भगवंताचं प्रेम तयार होईल आणि मग सावध होऊनी भजनी लागा कधी अहम घालून सोहम घालून म्हणजे तूपण घालून या दोन्हीच्या पलीकडे जाण मग भजन करा आणि मग ती भजन पांडुरंगाला आवडेल तुमच्या देवाला आवडेल आणि मग ती खरी वारी सुरू होईल कुठली मल्हारीची वारी माझ्या कळाला का मल्हारी आपल्याला नाही ना अजून सांगू का कोबळा दिसतो कारण मल्हारी इतका बारीक आहे का सांगाय माझ्या अरे मन नावाचा मल्लासूर तिथं राहतो कोण मन नावाचा या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी मनाला वळण देण्यासाठी जी वारी चालू आहे ती म्हणजे भगवंताच्या नामाची आणि ही वारी ज्याची चालू त्याचीच खरी मल्हारीची वारी चालू आहे नाहीतर रोज आपण फेसी उत्तर म्हणलो ना मार्तंड भैरवाचे चांगले सदानंदाचा येळकोट खरा येळकोट कोणाचा आहे सदा ज्याच्या अंतःकरणामध्ये आनंद भरलेला आहे त्याचाच खरा येळकोट म्हणजेच प्रभूचं नाम विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून महाराज दत्त माझे जन दत्त माझे मन अरे सोयरा सज्जन दत्त माझा एका जनार्दनी दत्त हा विसावा भक्तीमध्ये आपल्याला विसावा मिळावा काय मिळावा आणि तो आपल्या अंतःकरणाला कळावा पिंड पदावरी दिला पुलिया करी अरे माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचरून हा पुरुषार्थ आहे महाराज आणि ज्या दिवशी आपल्या अंतःकरणाला कळेल की आता माझी धावत संपली देव आणि मी आता वेगळा नाही कारण देव माझा आणि मी देवाचा असं ज्याचं ऐक्य साधले त्याच ठिकाणी विसावा मिळतो म्हणून न विचारिता गावा जावे त्याच्या ज्ञानेश्वर बोर्ड पाहिजे शूटिंग चालू एका जनार्दनी दत्त हा विसावा एका जनार्दनी दत्त हा विसावा
जावे त्यांच्या न विचारता गाव जावे त्यांच्या दत्त माझे गुरु दत्त माझे तारू दत्त माझे गुरु दत्त माझे तारू न विचारता दत्तराजा पजशे पजशी आदरू आदरू गव गव गरुसा आधारू कृष्णा बजशी आधारू दत्तराजा बजशी आधारू